एकनाथ शिंदे एकीकडे उद्धव ठाकरे यांचा पक्ष फोडण्याच्या विचारात असताना नादात असताना भारतीय जनता पक्षानं रात्रीतून असा काय डाव टाकला की एकनाथ शिंदे यांचेच आमदार भारतीय जनता पक्षाने फोडून टाकले. होय, ठाकरेंचे आमदार ठाकरेंचे खासदार राहिले बाजूला, पण भाजपने बरोबर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची अशी गेम वाजवली की 2029 विधानसभा लांब असताना आत्तापासूनच एक आमदार भाजपने शिंदे यांचे विद्यमान आमदारच फोडायला तयार केले. असा भाजपने केलंय तरी काय? होय, काल एक अतिशय धक्कादायक बातमी इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आली आणि ती बातमी होती अर्थातच एकनाथ शिंदे यांच्या फुटलेल्या आमदाराविषयी. त्याचं झालं असं की काही दिवसापूर्वी साताऱ्यामध्ये शिंदे यांचे खासम खास असणारे त्यांचे जे का मंत्री आहेत शंभूराज देसाई कॅबिनेट मंत्री आहेत आणि विशेष साताऱ्याचे पालकमंत्री सुद्धा आहेत बरं, त्यांना पोलिसांनी जाम धुतलं. त्याचा व्हिडिओ सुद्धा आला होता. आणि मग सभागृहामध्ये जे काय विधानसभेचं अधिवेशन होतं त्यामध्ये जो काय राडा झाला ते तुम्ही पाहिलंच असेल. पण त्याचं झालं असं की काल एकनाथ शिंदे यांचा साताऱ्यामध्ये एक कार्यक्रम होता आणि तो कार्यक्रम आयोजित केला होता अर्थात शंभूराज देसाई यांनी, ते पालकमंत्री आहेत. पण चर्चा वेगळ्याच गोष्टीची होती, कारण एकनाथ शिंदे येणार म्हणून संपूर्ण साताऱ्यामध्ये मोठमोठे फ्लेक्स बॅनर लावले होते आणि त्या बॅनरवर एका आमदाराचा फोटो छापला नव्हता आणि ते आमदार अर्थातच एकनाथ शिंदे म्हणजे शिवसेनेचे धनुष्यबाण या चिन्हावर निवडून आलेले कोरेगावचे आमदार त्या ठिकाणी महेश शिंदे. होय, हे तेच महेश शिंदे आहेत बरं का, ज्यांनी सातारा जिल्हा परिषद एकनाथ शिंदे यांच्या अक्षरशः तोंडातून हिसकावून भारतीय जनता पक्षाच्या घशामध्ये घासली आणि ते धनुष्यबाण या चिन्हावर निवडून आलेले विद्यमान आमदार आहेत. त्यांचा फोटो नव्हता. मग मीडियाला काय बरोबर त्यांनी ज्याला आपण म्हणतो ना लावालावी त्या ठिकाणी सुरू केली आणि कार्यक्रम आता 1-2 तासावर आहे म्हणतात त्यांनी त्या महेश शिंदे यांना गाठलं. आणि मग तुम्ही कार्यक्रमाला जाणार की नाही जाणार अशा प्रकारे त्यांना उस्कवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना उस्कवण्याचा प्रयत्न केल्यावर आमदाराने इतकं भयानक उत्तर दिलं. खास करून एकनाथ शिंदे यांच्याविषयी बोलताना त्याने असं सांगितलं की कोण आहे एकनाथ शिंदे? या एकनाथ शिंदे यांना मी 2022-23 पासून ओळखायला लागलो. आधी तर मी एकनाथ शिंदे कोण हे मला माहीतच नव्हते आणि त्यामुळं मी काय कोणाच्या वाट्याला जात नाही, पण मला जर का त्रास दिला तर माझ्या वाट्याला जाणाऱ्यांना मी सोडणार नाही आणि माझ्यावर कोणी चिडायची गरजच नाही, कारण मी शिंदे किंवा पक्ष किंवा त्यांच्या जीवावर नाही, मी माझ्या हिमतीवर माझ्या जीवावर निवडून आलोय. त्यामुळं शिंदे साहेब नाराज असतील वगैरे वगैरे हे जर का तुम्ही मला प्रश्न विचारणार असाल तर त्या प्रश्नाची मला काय देणं घेणं नाही. माझ्यावर चिडायची कोणाची काय गरज नाही, कारण मी एकनाथ शिंदे यांच्या जीवावर निवडून आलेलोच नाही, मी माझ्या हिमतीवर निवडून आलोय. आता हे सगळे स्टेटमेंट हे का माझे नाहीत, ते आहेत शिंदे यांच्या विद्यमान आमदारांचे. आणि त्यामुळे लास्टला ज्यावेळेस पत्रकाराने त्या आमदाराला विचारलं की मग तुम्ही त्या कार्यक्रमाला जाणार आहात की नाही जाणार आहात, तर त्यांनी त्याही वेळेस अगदी म्हणजे सहसा आमदार असं बोलत नाहीत, पण त्यांनी बेधडकपणे सांगितलं की नाही जाणार, मी एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमाला बिलकुल जाणार नाही. झालं. आणि मग शिंदे यांचा कार्यक्रम होता. खरं तर सदस्यांचा सत्कार राहिला बाजूला आणि त्यांनी कुठेतरी त्या महेश शिंदे यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आणि मग माझ्या वाट्याला जाणारा वगैरे ते डायलॉग फिल्मी डायलॉग वगैरे मैं छेडता हूं तो छेडता नाही वगैरे असं ते काय बोलून गेले त्या ठिकाणी. पण एका आमदारांना, ते मंत्री सुद्धा नाहीत महेश शिंदे, एका आमदारांना अशा प्रकारे उपमुख्यमंत्री असणाऱ्या एकनाथ शिंदे आणि स्वतःच्या पक्षाचे सर्वेसर्वा असणाऱ्यांना बेधडकपणे कॅमेरासमोर येऊन की कोण तुम्ही, 2 वर्षापूर्वी मी तुम्हाला साधा ओळखत देखील नव्हतो, अशा प्रकारचं स्टेटमेंट करणं, माझ्यावर तुम्ही चिडायची काय गरज नाही, मी का तुमच्या हिमतीवर निवडून आलेलो नाही, अशा प्रकारचं स्टेटमेंट करणं. आता काय झालं, ही एक सुरुवात झाली. एका आमदाराने डोळे दाखवलेत आणि काय झालंय की एकनाथ शिंदे यांच्या अवतीभोवती एक 7-8 आमदार आहेत जे पहिल्यापासून मंत्री होते, त्यांनाच एकनाथ शिंदे यांनी याही वेळेस संधी दिली. त्यामुळे नाराजी तर भयंकर आहे. त्यामुळं ही नाराजी एकनाथ शिंदे यांना खरं समजत नाहीये का? मात्र ही नाराजी राहिली बाजूला आणि 4 दिवसाला, 8 दिवसाला, महिना 15 दिवसाला ठाकरेंचे खासदार फोडणार, ऑपरेशन टायगरच होणार, त्यांचे आमदारच फुटणार, हा फोटो व्हायरल कर, तो फोटो व्हायरल कर, ठाण्यातच मीटिंग झाली, तिकडच मीटिंग झाली, अशा प्रकारच्या ज्याला आपण म्हणतो ना की वायफळ अशा बातम्या मीडियामध्ये सोडल्या जातात. कारण आता लोकसभेची निवडणूक होऊन 2 वर्ष झालेली आहेत. त्यामुळे या 2 वर्षात काही झालं नाही आणि त्यात भारतीय जनता पक्ष हा टपूनच बसलेला आहे. भारतीय जनता पक्ष काही झालं तरी एकनाथ शिंदे यांचा पक्ष वाढू काय देणार नाही आणि त्यामुळं
दिल्ली स्तरावरूनच एक जो दबाव निर्माण झाला आहे की कुठल्याही विरोधात जे काही आमदार खासदार आहेत त्यांनी फुटायचं नाही, आणि फुटायचं असेल तर आमच्या पक्षात यायचं. शिंदे गट किंवा अजितदादा म्हणजे सत्तेतले जे काही इतर दोन छोटे छोटे पक्ष आहेत त्या पक्षामध्ये जायचं नाही, ही ताकद दिली. आणि आता दिल्ली पुढं जाण्याची कोणाची हिंमत नाही, कारण त्यांचं बोलणं डावलून जर का शिंदे यांच्या पक्षात गेलं तर दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरी ईडी सीबीआय वगैरे येतील आणि त्यांना उचलून घेऊन जातील. त्यामुळं एकीकडे भारतीय जनता पक्षानं एक होल्ड असा निर्माण केला आहे की शिंदे यांचा पक्ष वाढणार नाही, पण शिंदे यांचं लक्ष मात्र ठाकरेंच्या आमदार खासदारांकडे आहे. आणि इकडे लक्ष असताना त्यांचेच आमदार भारतीय जनता पक्ष अलगदरित्या फोडतोय, आणि तो इतकं फोडतोय की डायरेक्ट तोंडावर इज्जत काढण्यापर्यंत त्या आमदारांची मदल गेली. आता बघूया 2029 येईपर्यंत शिंदे यांचा गट भाजप कसा हळूहळू रिकामा करतो. बाकी या विश्लेषणावर आपलं मत काय, कमेंट नक्की करा. धन्यवाद.